पालकमंत्री पदाबाबत महाराष्ट्राच्या मंत्र्यांना खात्यांसह दालन आणि बंगल्यांचं वाटप करण्यात आलं। मात्र अजूनही पालकमंत्री पदाचं वाटप करण्यात आलेलं नाहीये। महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या दौऱ्याच्या पत्रामध्ये माणिकराव कोकाटे यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय। मात्र काही मिनिटांमध्ये दौऱ्याच्या पत्रामध्ये बदल करत पालकमंत्री म्हणून केलेला हा उल्लेख हटवण्यात आला। पियुष गोयल यांच्या पत्रावरच्या या उल्लेखामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदावर माणिकराव कोकाटेंची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर अजूनही पालकमंत्री पदाचं वाटप झालेलं नाहीये। ही बातमी त्याच संदर्भातली महत्त्वाची आहे। महाराष्ट्राच्या मंत्र्यांना खात्यांसह दालन आणि बंगल्यांचं आता वाटप झालेलं आहे। मात्र अजूनही जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार याबाबत माहिती आलेली नाहीये। मात्र महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या दौऱ्याचं पत्र आणि या पत्रामध्ये माणिकराव कोकाटेंचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला। मात्र काही मिनिटांमध्ये दौऱ्याच्या पत्रामध्ये हा बदल करत पालकमंत्री म्हणून केलेला उल्लेख हटवण्यात आला। पियुष गोयल यांच्या पत्रावरच्या या उल्लेखामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदावर माणिकराव कोकाटे यांची वर्णी लागेल अशी एक शक्यता सध्या वर्तवण्यात येते।